उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा। अब हिंदू माफ नहीं करेगा, राम मंदिर लुटणारे देशद्रोही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। रविवारी दादरमधील कबूतरखाना परिसरात हनुमान मंदिरासमोर ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन। रामरक्षा हनुमान चालीसा म्हणून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार। सर्व हिंदू आणि रामभक्तांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन। राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय। भाजप ऑपरेशन राम मंदिर राबवतंय का? उद्धव ठाकरेंचा आरोप। उद्धव ठाकरेंना आता राम आठवतोय, अद्यापही हिंदुत्व जिवंत आहे हे दाखवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। भाजप आमदार राम कदम यांची टीका। उद्धव ठाकरे नमाजऐवजी रामरक्षाची आरती घेत आहेत, त्यांचं अभिनंदन। मात्र ज्या विषयासाठी ठाकरे आरती घेत आहेत त्यासाठी पंतप्रधान योगी आदित्यनाथ सक्षम, देवयानी फरांदेचा टोला। राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी। अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश। पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा अंत। सुरक्षा न करता खड्डा उघडा ठेवल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील हृदयद्रावक घटना। मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळल्यानं राहुल पाटील जखमी, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर कायम। अंधेरी विरा देसाई रोडसह सायन प्रतीक्षानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, तर ठाण्यातील बाजारपेठही पाण्याखाली।